आज आमचे झायडेक्सचे जे लोक आहेत त्यांनी अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी मांडली आणि विशेषतः नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती हा जो विषय आहे या विषयावर त्यांनी केलेलं काम देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. मला असं वाटतं की ही अतिशय काळाची गरज आहे. कारण आज आपण पाहतो की वातावरणातल्या बदलामुळे शेतीवर झालेला जो परिणाम आहे यामुळे शेतीची जी काही इनपुट कॉस्ट आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि मार्केट मात्र जे आहे ते ग्लोबली मॅनेज होतं. त्याच्यामुळे त्याचे जे काही दर आहेत हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि म्हणून अनेक वेळा इनपुट कॉस्ट जास्त आहे आणि त्या मनाने रिअलायझेशन जास्त नाही आहे. ही एकीकडे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स वापरतो की त्याच्यातनं आपल्या जमिनीची पोत खराब होते आणि कदाचित अगदी ज्याला आपण विषयुक्त अशा प्रकारचं अन्नधान्य किंवा भाज्या देखील आपण खातो. आणि म्हणून एक महाराष्ट्र सरकारने देखील आता नॅचरल फार्मिंगचं मिशन हातामध्ये घेतलंय आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये किमान 25 लाख हेक्टर जमीन ही आपल्याला नॅचरल फार्मिंग साठी आणायची आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये झायडेक्स असेल किंवा LIT सारख्या इन्स्टिट्यूट्स असतील या खूप चांगल्या पद्धतीनं या अडचणी समजून त्याच्याकरता आपल्याला काय बदल केला पाहिजे त्या संदर्भातली कारवाई करू शकतील. आणि मगाशी मला अतिशय आनंद आहे की या संदर्भातले कमिटमेंट LIT ने व्यक्त केलेला आहे. सो आम्ही नक्कीच अभिजी याच्यामध्ये जे काही आपलं कमिटमेंट आहे आपल्या कमिटमेंटचा लाभ महाराष्ट्र सरकार निश्चित करून घेईल आणि आमच्या मिशन मध्ये आम्ही LIT लाही समाविष्ट करून घेऊ आणि झायडेक्सलाही समाविष्ट करून घेऊ आणि त्यातनं निश्चितच आपण जे काही एक नॅशनल फार्मिंगचं कडे आपल्याला जे काही वळायचं ते वळण्याचा प्रयत्न करू. आज आपण पाहतोय